गियाबारेच्या आजारामुळे घाबरून जाण्याची गरज नाही असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये आणि राज्यामध्ये काही जिल्ह्यातील गियाबारेच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते, त्याला दूषित पाणी कारणीभूत असल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय। तसंच नागरिकांनी काळजी घेतल्यास आजार होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पेशंट्समुळे आपण अख्ख्या महाराष्ट्रात नवीन काहीतरी लाट तयार झाली असे जे काही चित्र तयार होते ते चुकीचं आहे। माझी आपल्यामार्फत एवढीच विनंती आहे की हा आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे। प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर या आजाराचा आपल्याकडे शिरकाव होतोय आणि याची काळजी घेणं, अगदी स्वच्छ पाणी पिणं, पाणी उकळून पिणं आणि आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणं, या तीन गोष्टींचाच फक्त अंमल करायचा हे मी पुण्याच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। नांदेड गाव आहे, त्या नांदेड गावात जी विहीर आहे तिथं WTPचा प्लॅन्ट नाही। तिथं कुठंतरी गळती आहे की त्या नांदेड परिसरामध्येच एकूण 110 पेशंट जे आहेत त्यातले 80 पेशंट्स तिथं आहेत। साहजिकच पाण्याचं प्रदूषण आणि त्यातल्या त्यात त्या नांदेड गावातल्या त्या विहिरीतलं प्रदूषण हा त्या सगळ्या एकूण आजारातला मुख्य गाभा पुण्यातल्या त्या आजारासाठी आहे।